विनाशुल्क म्हणजे मोफत असेल. स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारची एंट्री फी प्रवेश फी आकारली जाणार नाही. नमेश टँडेल यांच्या बर्थडेला मोफत 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 टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. सामना चालू करायचा आहे. स्ट्राईकला अजित प्रथम चेंडू खेळतो. चेंडू पंचांचा नकारात्मक धावंके 1 ने वाटते. धावंक्या 1च्या घरात बिनबाद 1. तरी ज्या संघांना या स्पर्धेमध्ये करावे गावातील आपला सहभाग नोंदवायचा असेल तर त्यांनी संपर्क साधायचा आहे. स्वतः नमेश तांडेल, ओमकार म्हात्रे, धीरज तांडेल, राहुल मानघरे म्हणजे सैराट. पुढचा परिस्थिती अजित कोटा दुसरा चेंडू टाकेल. तोंडेल तो उमर आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलं तो फॉलथ्रू मध्ये गॅदर करता आला नाही आणि चेंडू निर्धाव निघतो. धावसंख्या स्थगित धावसंख्या 1च्या घरात बिनबाद 1. उमर अजित आपल्या कोट्यातला तिसरा चेंडू टाकेल. दुसरा चेंडू टाकेल. तोंडेल तो सलामीला फलंदाज उमर तयार. अजित तयार. हा चेंडू मारायचा होता. बॅटच्या का पट्ट्यात आला नाही. चेंडू निर्धाव निघतोय. धावसंख्या स्थगित धावसंख्या 1 बिनबाद 1. थोडासा कमबॅक करतोय गोलंदाज आपल्या गोलंदाजीवर. पहिला चेंडू व्हाईट टाकल्यानंतर 2 चेंडू सलग निर्धाव टाकतो तो म्हणजे अजित याच्या कोट्यातला तिसरा चेंडू टाकील. तोंड देईल तो उमर तयार. अजित तयार. आणि हा चेंडू शॉर्ट पिक चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार आणि धावसंख्या 6 ने वाढते. धावंके पोचली ती 7 बिनबाद 7. सुंदर फटका उमर याच्या बॅटतून. धावसंख्या 7 बिनबाद 7. उमर षटकाराने खेळतोय. संघ पोहतोय 7च्या घरात. अजित आपल्या कोट्याचा चौथा टांगेल. तोंड देईल तो उमर. हा चेंडू शॉर्ट पिक चेंडू जात आहे. पुन्हा एकदा त्याच प्रकारचे सीमा रेषा पार षटकार. आता मात्र धावसंख्या 6 ने वाढ. धावंक्या पोचली ती 13च्या घरात बिनबाद 13. एक चांगली सुरुवात वर्सोव या संघाची. उमर वैयक्तिक खेळतोय. 12 धावसंख्येवर संघ पोचला 13च्या घरात. मी पुढील मॅचचा अनाउन्समेंट करतोय. याच्या पुढील सामना असेल वाकलन विपक्ष किरण स्मृती घनसोली. फुलवर पकड चेंडू होता. चेंडू टोलंदा तो लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव पूर्ण. दुसऱ्या सह तिथं पूर्ण. दोन्ही फन धावसंख्या 2 निवड. धावंके पोचली ती 15च्या घरात बिनबाद 15. फुलवर पकड चेंडू होता. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू 2 धावांनी समाधान मानले 2 फलंदाजांनी. 15. प्रतिष्ठा 11 वाकलन आणि किरण स्मृती घनसोली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. सुंदर चेंडू बॅटची कडा जाऊन जातोय. 1 धाव पूर्ण. दुसरा प्रयत्न असेल. रॉंगेट मध्ये थ्रो केली आणि 2 धावा सहजरीती पूर्ण केल्या. दोन्ही फन धावंके पोचली ती बिनबाद 17. शतक पहिल्या शतकात धावंके पोचली ती बिनबाद 17. एक चांगली सुरुवात उमर आणि अतिश. जास्त उशीर करू नका. दोन्ही संघ दोन्ही पंच नोंद घ्यावी. बिनबाद 17. एक चांगली सुरुवात वर्सोव या संघाची. आता मात्र पत्रम स्ट्राईक येतो तो म्हणजे अतिश. सलामीला फलंदाज अतिश. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघातून दुसरं शतक म्हणजे ऋतिक. धावसंख्या बिनबाद 17. वर्सोव संघ वर्षाचा 48 संघ. चालू असलेला सामना ऋतिक आपल्या कोट्यातला पहिला चेंडू टाकील. तोंड देईल तो
सलामील फलंदाज आतिश आणि हा चेंडू शॉर्ट पेपर चेंडू चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार षटकार 6 धावांवर धावगे पोचली ती 23च्या घरात सुंदर फलंदाजी दोन्ही फलंदाज. चला दोन्ही संघांचे पाठीराखे किंवा कोणी खेळाडू उपस्थित असतील घनसोली आणि वाकलन संघ तर आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. दोन्ही संघ आपला प्रतिनिधी किंवा कॅप्टन आपण पाठवायचा आहे समालोचन कक्षात. याच्या पुढील सामना वाकलन विपक्ष घनसोली. ऋतिक ऋतिक आपल्या कोट्यात दुसरा चेंडू टाकेल तो डेल तो आतिश आणि हा चेंडू हालवर प्रकार चेंडू टाकला चेंडू मारतोय कव्हर दिशेने एक धाव पूर्ण दुसरा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली. दोन्ही फलंदाज धावंक्या 2ने वाढली धावंक्या पोचली ती 25च्या घरात बिन बाद 25. एक चांगली सुरुवात वर्सोवा संघाची. ऋतिक 2 चेंडू फेकलेत आणि 8 धाव खर्च केल्यात ऋतिक याने. ऋतिक आपल्या कोट्यात तिसरा चेंडू टाकील तो डेल तो आतिश षटकारवीर आतिश तयार ऋतिक तयार आणि हा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचे शॉर्ट पिक चेंडू चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार षटकार धावसंख्या वाढली ती 31च्या घरात. आयोजक चेंडू धावसंख्या बिन बाद 31. एक चांगली सुरुवात वर्सोवा संघाची. दोन्ही फलंदाज आतिश आणि उमर. आतिश खेळतोय 14 धावसंख्येवर आणि उमर खेळतोय 16 धावसंख्येवर. संघ पोचला तो म्हणजे 31च्या घरात बिन बाद 31. पुढचा चेंडू ऋतिक याच्या कोट्यातला टोन डेल तो आतिश षटकारवीर आतिश तयार ऋतिक तयार आणि हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय एस्ट्रेक्सच्या मागे चेंडू 1 वॉन्स क्षेत्ररक्षण करतो आणि एक धावन समाधान मानतो संघ. आतिश धावसंख्या 1ने वाढ धावगे पोचली ती 32च्या घरात बिन बाद 32. एक चांगली सुरुवात. ऋतिक याच्या कोट्यातले षटकात ते 2 चेंडू बाकी धावसंख्या बिन बाद 32. उमर प्रथम स्ट्राईक घेतोय तो म्हणजे ऋतिकच्या गोलंदाजीवर. ऋतिक आपल्या कोट्यात 5वा चेंडू टाकील तो डेल तो सलामीला आला फलंदाज उमर. वैयक्तिक खेळतोय 16 धावसंख्येवर. संघ पोचला 32च्या घरात ऋतिक तयार आणि हा चेंडू शॉर्ट पिपर चेंडू मारायचा होता बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू निर्धाव निघतोय धावसंख्या स्थगित सीमित धावसंख्या 32 बिन बाद 32. थोडासा कमबॅक करते आपल्या गोलंदाजीवर ऋतिक. धावसंख्या 32. वर्सोवा संघ वर्सेस सेक्टर 48 करावी. शेवटचा चेंडू ऋतिक याच्या कोट्यातला तो डेल तो षटकारवीर उमर. उमर तयार ऋतिक तयार. ऋतिक याच्या कोट्यातला शेवटचा चेंडू टाकेल तो डेल तो हा चेंडू फिरकावून दिला चेंडू जातोय छत्रक्षण गचल छत्रक्षण करतोय आणि षटकार शी मारायच्या पार. धावसंख्या 6 निवड धांक्या पोचली ती 38च्या घरात 2 शतका समाप्त धांक्या पोचली ती 38 बिन बाद 38. एक चांगली सुरुवात वर्सोवा संघ. सामना चालू करायचा आहे पंच. 48 संघ आणि वर्सोवा संघ दोन्ही फलंदाज उमर आणि आतिश. सामना उशीर करू नका खूप कमी खेळवायचे आहेत. धावसंख्या पोचली ती
38 बिन बाद 38 दोन शतका समातून धावांके पोचली ती 38च्या घरात. आता मात्र नवीन गोलंदाज अमन. अमन टू आतिश. तिसरं शतक वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं शतक अमन. आणि हा चेंडू बॅटची कडा जाऊन जातोय. धावसंख्या एकने समाधान मानतं दोन्ही फलंदाज. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 39 बिन बाद 39. चांगली सुरुवात ती म्हणजे या शतकामधली अमन याची. आता मात्र प्रथम स्ट्राईक घेतो ते अमनच्या गोलंदाजीवर तो म्हणजे उमर. सलामीला फलंदाज उमर तयार. आणि हा चेंडू बॅटच्या मधोमध लागतो. सुंदर असा आवाज येतो आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार ती म्हणजे षटकार. धावसंख्या 6 वाली धावके पोचली ती म्हणजे 45 बिन बाद 45. धावसंख्या बिन बाद 45. वरचा संघ सुंदर खेळी बघायला मिळते. सुंदर फलंदाजी बघायला मिळते दोन्ही फलंदाज उमर आणि आतिश याच्याकडून. आता मात्र अमण्याच्या कोट्यातला तिसरा चेंडू टाकील तोंड देईल तो उमर. आता मात्र डाव्या रशेचा चेंडू खूपच चेंडू बाहेर. पंचाचा नकारात्मक धावंकी 1 वर धावंकी पोचली ती 46 46च्या घरात बिन बाद 46. पुढचा चेंडू हा चेंडू फ्लिक केलेले त्याच्या तिथं छत्रक्षण चेंडू खाली चतुर्षण करतोय उद्या एक धाव पूर्ण. धावसंख्या 1 वर धावंक्या 47 बिन बाद 47. अमन याच्या शतकामध्ये 3 चेंडू बाकी. या शतकामधली धावसंख्या 47. आतिश. आतिश टू अमन. अमन तयार आतिश तयार. आणि हा चेंडू मारायचा होता बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला ना. चेंडू निर्धाव निघतोय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या सीमित. धावसंख्या 47 बिन बाद 47. चांगली सुरुवात. थोडासा कमबॅक करतोय तो म्हणजे अमन. अमन याच्या कोट्यातला 5वा चेंडू तोंड देईल तो आतिश. हा चेंडू फिरकावून दिलाय. चांगला खेळ बघायला मिळतो तो म्हणजे दोन्ही फलंदाजाकडून. धावसंख्या 51 बिन बाद 51. अमन याच्या कोट्यातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सॉरी 6 आहे. षटकार आहे. 6 धावन धावंकी बोलती ती 53. शेवटचा चेंडू अमन याच्या कोट्याला टाकील तो डेल तो आतिश षटकारवीर. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार. 3 षटकाच्या समाप्तीमध्ये धावसंख्या पोचली ती म्हणजे 59च्या घरात बिन बाद 59. सुंदर सुंदर फलंदाजी बघा दोन्ही फलंदाजीवर आतिश आणि सुंदर फलंदाजी. आणि दोन्ही फलंदाज उमर खेळतोय 29 आणि आतिश खेळतोय 28 धावसंख्येवर. संघ धावंकी पद्धती 59 धावांवर खेळतोय. नवीन गोलंदाज तो म्हणजे संजय उर्फ बल्ली. शेवटचा आणि अंतिम शतक घेऊन आलतो म्हणजे बल्ली. आणि सलामीचा फलंदाज तो म्हणजे उमर. प्रथमच बली तू उमर. उमर तयार. आणि हा शॉर्ट पिपर चेंडू त्यात पकड ट्रीटमेंट तिथं छत्रक्षण चेंडू खाली आणि आणि बिग षटकार. आणि षटकाराने सुरुवात करतोय ते म्हणजे या शतकाचं. आणि धावसंख्या पोचली ती 65च्या घरात बिन बाद 65. एक सुंदर फलंदाजी सुंदर बघायला मिळते. पार्टनरशिप दोन्ही फलंदाजामध्ये. पुढचा चेंडू बल्ली उर्फ संजय उर्फ बल्ली याच्या कोट्यातला दुसरा चेंडू टाकील तोंड देईल तो सलामीला फलंदाज उमर. उमर तयार. आणि हा चेंडू जात आहे पुन्हा एकदा सीमा रेषा पार षटकार. चेंडू परत आलेला आहे वाटतंय.
धावसंख्या पोहोचली ती 71. उमर खेळतोय 41 धावसंख्या संघ पोचला 71च्या घरात बिन बाद 71. सुंदर फलंदाजी बळीच्या कोट्यात टाकत तिसरा चेंडू टाकेल तोंड देईल तो उमर हा चेंडू फिरकावून दिला चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार षटकार. तर छत्रक्षणाच्या षटकार चेंडू जवळ असेल तर चेंडू कुपरे करून फेकायचा आहे. 77 शेवट याच्या धावा 47. आता हा चेंडू हवेमध्ये चेंडू होतोय बिग 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 षटकार 53. आणि उमर याच्या 53 धावावर खेळतोय 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. सुंदर फलंदाजी पुन्हा एकदा त्याच प्रकारची फलंदाजी ती मागच्या सामन्यात केली होती तीच फलंदाजी वैयक्तिक खेळतोय 53 धावसंघ संघ पोचला 83 च्या घरात 53 धावावर नॉट आउट खेळतोय तो म्हणजे उमर आणि हा फुलबापा चेंडू मारायचा होता बॅटच्या कप्पट्यानं पंचांचा अवांतर धावसंख्येवर भर धावसंख्या पोचली ती 84च्या घरात बिन बाद 84. आता मात्र धावांचा डोंगर उभा करतोय तो म्हणजे वर्चस्व संघ. पुढचा चेंडू बल्ली आणि बॅटची कडा घेऊन जातो चेंडू जातोय लॉंग ऑफ दिशेने एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल दुसरा सहज इथं चालत चालत पूर्ण केलं दोन्ही फलंदाजाने धावसंख्या 2 निवड जागी पोचली 86. धावसंख्या 88 आणि 89 धावांचं आव्हान ठेवलं तो म्हणजे सेक्टर 48 करावे गाव या समोरासमोर सुंदर फलंदाजी उमर आणि आतिश. आणि 57 नॉट आउट म्हणजे 57 धावा काढून नॉट आउट राहतो म्हणजे उमर आणि आतिश सुंदर फलंदाज सुंदर पार्टनरशिप केली दोन्ही फलंदाजामध्ये 28 धावांची पार्टनरशिप आणि 89 धावांचं आव्हान ठेवलं तो म्हणजे सेक्टर 48 या संघासमोर 89 टू विन. आणि स्पोर्टेड संघाची सलामी जोडी पाठवायची आहे. सामना लवकरच चालू करायचा आहे. उशिरा खूप सामने खेळवायचे आहेत. याच्या नंतर होणारा सामना म्हणजे वाकलन वर्सेस प्रतिष्ठा वाकलन आणि घनसोली किरण स्मृती घनसोली दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करायला यायचे याची विनंती करतोय. आणि 48 संघात सलामी जोड पाठवायची आहे आणि वर्सोवा संघ आपली शतरक्षण लावून घ्यायचं आहे.
पुढचा चेंडू कोण आणि हा चेंडू फिरकावून दिला. चेंडू जातोय थोडस धावसंख्या 94 धावके पोचली ती सचिन मात्रे, 6चे घरात. कृपया करून सॉरी आपण घरी 6चे जावे. घरात. सॉरी सुनील याच्या कोट्यातला चौथा चेंडू टाकील. तोंड देईल तो अक्षय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. गण बिग बिग छटकार. छटकारने धावसंख्या 12 बिन बाद 12. एक चांगली सुरुवात सेक्टर 48 करावे संघाची. 89 धावांचा पाठला करताना सेक्टर 48 संघ सुंदर फलंदाजी करतोय. पहिल्या शतकाच्या सुनील याच्या कोट्यातला 3 चेंडू बाकी. धावसंख्या पोचली ती 12च्या घरात. सुनील तयार. अक्षय तयार. अक्षय वैयक्तिक खेळतोय 11 धावसंख्येवर. आणि हा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचा रिजल्ट बघायला मिळतो. चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. षटकारांनी 6 धावांनी भर होते टार्गेटमध्ये. ते म्हणजे 18च्या घरात बिन बाद 18. एक चांगली सुरुवात करतो म्हणजे अक्षय. 2 षटकार आणि 1 चौकाराने खेळतो तो म्हणजे अक्षय. आणि सुनील थोडा मागडा होतोय आपल्या गोलंदाजीवर. आतापर्यंत 2 चेंडू शिल्लक याच्या कोट्यातले. सामना चालू करायचा आहे. सुनील याच्या कोट्यातला 5वा चेंडू. तोंड देईल तो छटकारवीर अक्षय. अक्षय तयार. सुनील तयार. सुनील याच्या कोट्यात 5 टाकेल. तोंड देईल तो अक्षय. हा चेंडू फिरकावून दिल. छत्रक्षण पुन्हा एकदा थोडस घसरतो आणि त्याचा काय फायदा झाला नाही. चेंडू त्याच्या वरून जातो. चेंडू सीमारेषा पार. छटकाराने धावसंख्या 6 निवडले जागे पोचली ती 24च्या घरात बिन बाद 24. थोडासा गचाल दलिद्री गोलंदाजी बघायला मिळते. ते म्हणजे सुनील याच्याकडून 24 धावा खर्च करतोय 5 चेंडू मध्ये. अशी गोलंदाज सचिन म्हात्रेने केली होती वॉन्डर मध्ये खेळताना. अशी गोलंदाजी तोच करतो तो म्हणजे सुनील. आज आपण पाहिलं असेल गॅरो यांनी देखील हाफ सेंचुरी लगावली. वाकलेन संघाचा करण्यात आलेला आहे आणि घनसोली संघाचा करणारा कुठे असेल त्यांनी नाणेफेक करायला यायचं आहे. घनसोली संघाचा कर्णधार आपल्याला शेवटचा कॉल असेल. नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. किरण स्मूर्ती घनसोली, मला वाटतं उमेश. आणि 89चा पाठला करताना संघ 48 बिन बाद 24 वर खेळतोय. वैयक्तिक खेळतोय 22 वर अक्षय. सुंदर फलंदाजी. 3 छटकार लगावल्यात ते म्हणजे सुनियाच्या गोलंदाजीवर. शेवटचा चेंडू सुनियाच्या कोट्यातला. तोंड देईल तो सलामी फलंदाज अक्षय. अक्षय तयार. सुनील त्याच्या कोट्यात शेवटचा टाकेल. तोंड देईल तो अक्षय. हा चेंडू बॅटची कडा पॉईंट चेंडू होतोय. एकदा पूर्ण. दुसरा प्रयत्न असेल फलंदाजाचा पण फेडून लावलं ते म्हणजे अक्षय. आणि धावसंख्या 1 निवड धावके पोचली ती 25च्या घरात बिन बाद 25. एक चांगली सुरुवात सेक्टर 48 करावी या संघाची. 89 धावांचा पाठला करताना संघ 48 सुंदर फलंदाज. सुंदर 25 धावा काढल्यात त्या म्हणजे 48 या संघाने. बिन बाद 25. चांगली सुरुवात 48 संघ सेक्टर 48 करावे. नवीन गोलंदाज बॉलर्स नेम्स
सोहेल. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं शतक घेऊन तो म्हणजे सोहेल. आणि षटकारवीर अक्षय प्रथम स्ट्राईक घेतोय. जास्त सामना उशीर करू नका. अक्षय. सोहेल तयार. आपल्या कोट्यातला पहिला चेंडू टाकील तोंड देईल तो सलामीवर. अक्षय हा चेंडू फिरकावून देते. छत्रक्षण चेंडू खाली आणि सुंदर झेल पकडतो आणि अक्षय बाद होतोय. 24 धावसंख्या काढून बाद झाला अक्षय. 23 धावसंख्या काढून बाद झाला अक्षय. सुंदर झेल पकडला तो म्हणजे सुंदर आणि बाद झाला अक्षय. सरोज सुंदर छत्रक्षण सुंदर झेल पकडला सरोज याने. आता मात्र थोडा चांगला फलंदाज बाद झाला अक्षय. 23 धावा काढून बाद झाला. मोठा हादरा सेक्टर 48 या संघाला. नवीन फलंदाज आनंद बालाजी. अक्षय जागा वळून करण्याचे आनंद बालाजी तयार. मोठ्या फटक्यांची गरज असेल बालाजीकडून. केतन म्हात्रे समलकक्ष द्यायचं. केतन म्हात्रे. एक बाद 25 आणि सामना उशीर होतं. थोडा स्पीडअप करायचा आहे ओमर. नवीन फलंदाज बालाजी. अक्षय जागा भरून करण्यासाठी बालाजी याच्याकडून मोठी फटक्याची गरज असेल 48 संघाला. एक बाद 25. एक चांगली सुरुवात. सोहेल आपल्या कोट्यातला दुसरा चेंडू टाकेल तोंड देईल तो होण्याच्या रूपाने आला फलंदाज. हा फटका मारायचा बॅटचा पट्टा नीट पट्ट्यामध्ये नीटचा आला नाही. चेंडू ने एक धाव पूर्ण. धावसंख्या 1 बाद 26. आता मात्र पतवन स्ट्राईक घेतो तो म्हणजे सोहेलच्या गोलंदाजीवर चेतन. चेतन तयार. सोहेल तयार. सुंदर गोलंदाजी करतो. थोडा कमबॅक करतोय वरचा संघ या गोलंदाजावर. आणि हा चेंडू सुंदर चेंडू निर्धाव चेंडू निघतं. सरळ सोडून दिला. सुंदर गोलंदाजी सोहेल याच्याकडून. धावसंख्या 25. 26. 1 बाद 26. सॉरी 1 बाद 26. चेतन. आणि हा चेंडू फिरकावून दिलाय तो जो लॉंगऑफचा चेंडू. तिथे एक धाव पूर्ण. दुसऱ्या काही प्रयत्नच नाही. बालाजी वंडनच्या रुमाला फलंदाज दुसऱ्यांदा स्ट्राईक घेतोय. वैयक्तिक खेळतो 1 वर. संघ पोचला 27च्या घरात. सोहेल याच्या कोट्यातले 2 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर गोलंदाजी केली तुम्ही सोहेल यांनी. फक्त 2 धावा खर्च केल्या त्या शतकामध्ये सोहेल. आणि हा चेंडू बॅटची कडा घेतो. ते छत्रक्षण धावतोय आणि सुंदर रनिंग झेल पकडतोय आणि झेल बाद होतो बालाजी. 1 धावसंख्येवर बाद झाला बालाजी. काही करू शकला नाही संघावरती. आणि 2 बाद 27. सुंदर गोलंदाजी. 2 भली आणि 2 धावा खर्च केल्या त्या म्हणजे सोहेल. थोडा कमबॅक करतोय वरचा संघ. पहिल्या षटकामध्ये 25 धावा खर्च केल्या होत्या. सुनील यांनी 25 धावा पहिल्या षटकामध्ये खाल्या होत्या. तो आता मध्ये थोडा कमबॅक करतो तो म्हणजे सोहेल. 2 भली आणि 2 धावा फक्त खर्च केल्या त्या म्हणजे सोहेल यांनी. नवीन फलंदाज यश. यश नवीन फलंदाज. नंबर 4 वर खेळणारा फलंदाज यश. यश मोरे. पाहूया सोहेल याच्या कोट्यातला शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू सोहेल याच्या कोट्यात दाखल. टोन डेंजर नवीन फलंदाज यश मोरे. हा चेंडू आता बॅटची कडा घेऊन जातोय. यशच्या मागे 1 बॉस चौकार.
आणि थोडासा शेवटचा चेंडू थोडा मागडा होतोय. 4 धाव खर्च करतो तर म्हणजे होईल. चांगली गोलंदाजी केली होती त्यांनी. 5 चेंडू टाकले होते आणि 2 भले आणि 2 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र धावसंख्येत 4 निवड धांगे पोचली ती 31च्या घरात. घनसोली संघाचा कर्णधार उमेश. ते ग्रासवरती जी बाईक कोणी लावलेली आहे ती खाली काढा कृपया करून. ती बाईक पार्किंगची जागा नाही आहे. तर मी विनंती करतो घनसोली संघाचा कर्णधार आपल्याला शेवटचा कॉल असेल. याच्यानंतर आम्ही डायरेक्ट पॅनलाइज करू. तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. घनसोली संघ याची कृपया नोंद घ्यावी. वाकलन संघ इथं उपस्थित आहे. मी वाकलन संघाचा केतन म्हात्रे याला विनंती करतो की आपण समालोचन कक्षात यायचं आहे. आयोजकांकडून आपला देखील सत्कार केला जाईल. धन्यवाद विशाल. आणि तिसरं शतक घेऊन आलतो म्हणजे बॉलर्स नेम आतिश. आतिश आपल्याकडे पाय टाकेल तो डेल तो चेतन. थोडासा चेतन बॅकफुटला ढकल जातो कारण की आणि एक पण असा मोठा पटका बघायला मिळाला आणि तो चेतन याच्याकडून धावसंख्या 1 निवड धांके पोचली ती 32च्या घरात. 2 बाद 32. 89 धावांचा पाठलाग करताना सेक्टर 48 करावे संघ थोडा बॅकफुट जातोय. चेतन याच्या कोट्यातला दुसरा चेंडू टाकील तोंड डेल तो यश मोरे. हा चेंडू फिरकावून दिला. चेंडू कव्हरवरून चेंडू आता 1 बॉन्स 2 बॉन्स छत्रक्षण करतो. 2 धावा सहजरित्या पूर्ण केली. दोन्ही फलंदाजांनी सुंदर फेकी केली होती पण 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. दोन्ही फलंदाजांनी पोचली ती 34. 2 बाद 34. आतिश याच्या कोट्याचा तिसरा चेंडू गेला घनसोली संघाचा कर्णधार. धावसंख्या 1. आयोजकांकडून जर तुम्हाला पॅनल्टी लागली तर ती परत घेतली जाणार नाही याची कृपया आपण नोंद घ्यावी. घनसोली संघाचा कर्णधार. मला वाटते तुम्ही इथं उपस्थित आहात तरी पण वारंवार आमचा कॉल ऐकून देखील तुम्ही येत नाही. जर असं होत असेल तर आयोजकांकडून जी पॅनल्टी दिली जाईल ती पॅनल्टी कोणत्याही प्रकारे परत घेतली जाणार नाही याची कृपया आपण नोंद घ्यावी. धावसंख्या 36च्या घरात. 2 बाद 36. आतिश आपल्या कोट्यात चौथा चेंडू टाकेल तोंड डेल तो यश मोरे. हा बॅटची कडा घेतो. त्या छत्रक्षण यशच्या थोडं गफलत करतो आणि 1 धावाने सामोर मला धावते ते म्हणजे वर्षा संघाला. धावसंख्या मात्र 1 निवड धांके पोचली 37. लॉस ऑफ 2 विकेट. एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते ती म्हणजे सोहेल आणि आतिशाच्या कडून. शेवटचा चेंडू या शतकामधला. धावसंख्या 37. 2 लॉस. हा चेंडू हेलिकॉप्टर चेंडू मग शॉट मारला होता पण तो बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि 1 धावाने समाधान. आता मात्र धावसंख्या 1 निवड धांके पोचली ती 38च्या घरात. 2 बाद 38. घनसोली संघाचा कर्णधार नाणेफेक करून जातो मी. ही मॅच संपण्याच्या अगोदर जर उपस्थित राहिले नाही तर आयोजकांकडून नक्कीच पेनल्टी दिली जाईल. आता मात्र जर 48 संघाला जिंकायचा असा चमत्कार करावा लागेल कारण की 6 चेंडू आणि 51 धावांची गरज जिंकण्यासाठी सेक्टर 48 करावे संघाला. आणि हा चेंडू बॉलर्स नेम्स मुत्तू यांचा सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. आता मात्र 5 चेंडू आणि 51 धावांची गरज जिंकण्यासाठी सेक्टर 48 करावं संघाला. आणि हा चेंडू मारायचा होता. बॅटच्या का पट्ट्यात येत नाही आणि 1 धाव समाधान तो म्हणजे चेतन यांनी मानलेला. आणि धावसंख्या 1 निवड पोचली 39च्या घरात.
2 बाद 39. मुत्तू आपल्या कोट्यातला तिसरा चेंडू टाकील, तोंड देईल तो. आलेला फलंदाज यश मोरे तयार, मुत्तू तयार. हा चेंडू सुंदर चेंडू, ब्लॉकड पाय चेंडू, चेंडू मारायचा होता, पायावर आदलतोय आणि निर्धाव निघतोय. धावसंख्या स्थगित धावसंख्या 39. 2 बाद 39. सुंदर गोलंदाजी ती वर्षभर संघाचे गोलंदाज करतात, बघायला मिळते सुंदर. पुढचा चेंडू मुत्तू आणि हा चेंडू फिरकावून दिला, चेंडू जातोय सीमा रेषा पार. बिग 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 षटकार. अशी फटक्यांची गरज पहिली होती, आता नाही, कारण की आता झालेला आहे. 45 धावसंख्या 45. मुत्तू याच्या कोड्याचा चौथा चेंडू केला आणि हा रिव्हर्स मारायचा अटेम आणि हा 1 बॉन्स 2 बॉन्स चौकार. धावसंख्या 2 बाद 49. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला शेवटचा चेंडू आणि मुत्तू याच्या शतकामध्ये शेवटचा चेंडू आणि एक चेंडू आणि 50 धावांची गरज. सॉरी 40 धावांची गरज. 40 आणि हा चेंडू फिरकावून दिला, चेंडू जरा हाणा, कोण असेल छत्ररक्षण तिथं. आमचे आणि या सामन्याचा सामनावीर म्हणजे उमर. हॅलो 16 चेंडू आणि 57 धावा. उमर वर्सोवा संघाचा सामनावीर म्हणून म्हणजे उमर. आमचे वावला ग्रुपचे रमेश पाटील यांच्या हस्ते या सामन्याचा सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात येतोय उमर खान याला. तर मी विनंती करतो की उमर खान याने त्वरित समालोचन कक्षात यावे.